नमस्कार. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत डुडुळगाव येथील गृहप्रकल्पातील सैनिकांसाठी अर्ज प्रक्रिया राबवलेली आहे. तर हा अर्ज कुठं, कधी, कसा करायचा याबाबतची आपण थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर याची मुदत जी आहे ती 30/8/2024 ते 30/9/2024 पर्यंत आहे. म्हणजे 1 महिन्याचा कालावधी आहे. सदर कालावधीतच अर्ज केलेल्या नागरिकांचे पात्रता विषयक कार्यवाही पूर्ण करण्यात येणार आहे. तर ही झाली मुदत. आता अर्ज कुठं करायचा? तर त्यांनी संकेतस्थळ दिलेलं आहे https://pcmc.pmay.org या संकेतस्थळावरती. ह्याच्यावरती तुम्ही क्लिक केलं, तर तुम्हाला ही इथं हे पोर्टल ओपन होतं. इथं तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि नंतर तुम्हाला ओ-टी-पी येतो. ते ओ-टी-पी टाकल्याच्या नंतर लॉग इन करून पूर्ण माहिती भरायची आहे किंवा फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन पद्धतीने. तर गेल्या वेळी ज्या पद्धतीने अर्ज केले होते, त्याच पद्धतीने अर्ज करायचा आहे. ह्याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती बनवलेला आहे. तर त्याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही ते रेफरन्ससाठी वापरू शकता. तर हे झालं संकेतस्थळ. ठीक आहे. तर ह्याच्यासोबत तुम्हाला ₹10,500 एवढी फी भरायची आहे. ₹500 ही नॉन रिफंडेबल आहे. म्हणजे तुम्हाला जर घर नाही लागलं, तर तुम्हाला ₹500 भेटणार नाहीये. पण तुमचे ₹10,000 तुम्हाला ज्या अकाउंटमधून तुम्ही भरलेले आहेत, तर त्याच अकाउंटला तुम्हाला रिटर्न येतील. ठीक आहे. आकुर्डी पिंपरीला तसंच झालं होतं. आता बघा, नागरिकांकडून सर्वसाधारण कागदपत्रे जे आहेत, ते आधार कार्ड, पॅन कार्ड व इतर सर्व तुम्हाला ही सगळे डॉक्युमेंट जे आहेत, ते ऑनलाईन अर्ज करताना किंवा जी आवश्यक कागदपत्र आहे, ते ऑनलाईन अर्ज करताना तिथं अपलोड करायचे आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला ₹10,500 आधी भरायचे आहेत ऑनलाईन पद्धतीनेच. ठीक आहे. आणि तुम्ही पेमेंट केल्याच्या नंतरच तुम्हाला ते डॉक्युमेंट जे आहे ते अपलोड करता येणार आहेत आणि त्यानंतर तुमचा अर्ज जो आहे तो सबमिट होणार आहे. तर ह्याच्यामध्ये या सोडतीमध्ये जे आहे ते 1,190 सैनिकांसाठी विजेता यादी असेल व एक प्रतीक्षा यादी असणार आहे. ठीक आहे. म्हणजे विजेता यादीमधून जर काही कारणास्तव लोकं अपात्र झाली, तर त्यांच्या जागी प्रतीक्षा यादीतील अर्जदारांना संधी देण्यात येणार आहे. सदर सोडतीमध्ये विजेता न झालेल्या व प्रतीक्षा यादीमध्ये नाव न आलेल्या नागरिकांची अनामत रक्कम अर्ज करताना नमूद केलेल्या खात्यावर ऑनलाईन पद्धतीने ₹10,000 परत रिफंड करण्यात येणार आहे. ठीक आहे. तर हीच थोडक्यात महत्त्वपूर्ण माहिती होती. म्हणजे मुदत तुम्हाला कळालेली आहे ह्याच्यामध्ये. तसंच म्हणजे अर्ज करण्याची मुदत तुम्हाला कळालेली आहे. संकेतस्थळ कळालेलं आहे. किती फॉर्म फी आणि अनामत रक्कम भरायची आहे ते तुम्हाला ह्याच्यामधून समजलेलं आहे. आणि प्रतीक्षा यादी आणि विनर यादीबाबतची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजलेली आहे. तर हीच महत्त्वपूर्ण माहिती होती. धन्यवाद.